नमस्कार मंडळी, माझे ब्लॉग बघताय आणि बघून हसताय ना, हसलंच पाहिजे. दिवसाची सुरुवात आज लोळालोळी करून झणझणीत आल्याचा तिखट झार चहा मारला, त्याच्यासोबत खारीचा फडशा पाडला आणि आवरून जरा आरशात केसावरनं हात फिरवत पडलो घराच्या बाहेर. तेवढ्यात वाटेला ओंकार साबळे आणि त्याची मुलगी. त्यांच्याशी जरा गप्पा टप्प्या मारून मी निघालो नादब्रह्म इडलीवर ताव मारायला. एक काळ हीच इडली 10 रुपयाला मिळायची, पण गॅसचा भाव वाढल्याने व त्याची प्रगती झाल्यामुळे ती थेट पोचली 13 रुपयावर. मात्र चव अजून तशीच आहे. इडलीवर ताव मारून मी निघालो भर उन्हात मुनावळ्याच्या दिशेने. कास रोडला जाताना मला एका दादानं वाटेत लिफ्ट मागितली आणि त्यांच्यासोबत एक छोटासा मुलगा होता. मग मी एकटाच होतो. त्यांना म्हणलं, चला मी तुम्हाला सोडतो. मग त्यांना गाडीवर घेतलं आणि निघालो घाटाई देवच्या रोडनं. सोबत असलेल्या लहान मुलाबर मी गप्पा मारत असताना आमची पहिलीच भेट होती. छोट्या प्रवासात गप्पा असा रंगल्या की वेळ कसा गेला कळलंच नाही. काही नाती अशी अचानक वाटेत भेटतात, थोडा वेळ साथ देतात आणि कायमची आठवण भरून जातात. दादांना त्यांच्या ठिकाणी सोडून मी पुन्हा धुमाकूळ घालत पुढे निघालो. तेवढ्यात सहज आकाशाकडे लक्ष गेलं. ढगांची एकमेकांशी चाललेली लपाछपी आणि पावसाची चाहूल मनाला वेगळीच शांतता देत होती. एका बाजूला काळेभोर ढग, दुसऱ्या बाजूला उन्हाची किरण. निसर्गाचा हे कळ बघत प्रवास आणखीन सुंदर होत गेला. आणि मंडळी, म्हणूनच सातारा मला एवढा आवडतो. इथला निसर्ग, इथली हवा, इथला थंडावा मनाला शांत करतो आणि पुन्हा पुन्हा इथं याला भाग पाडतो. प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य आणि प्रत्येक दृश्यात एक नवीन आठवण दडलेली असते. असा निसर्गाचं सौंदर्याचं डोळ्यात साठवत साठवत मी पोचलो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ जल पर्यटन केंद्र मुनावळे येथे. गाडी साईडला पार्क करत चालत चालत मी त्या ठिकाणी पोचलो जिथं जल पर्यटन होतं. पण पाण्याची पातळी कमी असल्यामुळे सध्या ते बंद होतं. मग काय, मी एकटाच तिकडं फिरत होतो. लोकांना वाटतं, हा माणूस उन्हात एकटाच काय भटकतो, याला काही कामधंदा नाही का? पण लोकांना काय माहितीये, मी निसर्गात फिरतो ते माझ्या आयुष्यात चाललेल्या संघर्षापासून काही क्षण दूर राहण्यासाठी. आता माणसांपेक्षा या निसर्गावर जास्त विश्वास वाटतो, कारण या कधी दुःख देत नाही, उलट मनाला शांतता देतो. असं म्हणत म्हणत मी निघालो साताऱ्याच्या दिशेने. वाटेत थंडगार पाणी पेत, भज्यावर ताव मारत मी पोचलो साताऱ्यात. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा. थँक्यू.